दिवचले वृंदावन अपार्टमेंटातल्या शिवलिंग देवस्थानाची फंडपेटी राती कोणे तरी फोडली। या अपार्टमेंटातल्या लोकांनी दिवचल पोलिशेत ते संबंधात कागाळ दिल्या। बिरेस्तारा रातीकडेन खंय ही फंडपेटी फोडली। सकाळी पुजाऱ्यान येवन पळयतकच कळे फंडपेटयेचे लॉक तोडला। ताणे संबंधितांक ते विशीं सांगतकच तांणी पुलिशेत ह्या संबंधात कागाळ केली। आयकात थळाव्यांचे म्हणणे। आमची देवळाचे शिवलिंग देवस्थान वृंदावन अपार्टमेंटचे ही फंडपेटी राती फोडली आणि हे फंडपेटेन कितें आसता श्रावणा सोमवार आमचे हांगा साजरे जातात। खूब लोक येतात अभिषेक करपाक। ते प्रत्येक जण फंडपेटीन आपले काहीतरी देणगी घालतात। पण सकाळी आमची ती भटजी पळय आयलो तर हांगा पुजेक तेन्ना सकाळी भटजीक कळ्ळें म्हणजे ती लावणी येता सगळी ती एक पुजा बी करपाक तिका पळयले जाल्यार ती लॉक भायले हें केला आनी ते सायटीन कितें तरी उडयला। तेच्या उपरांत त्यांनी आमकां मालवणकर भाऊक कळयलें। मालवणकर भाऊन म्हाका फोन केलो अशें जाल्लें आसा। मागीर आमी आतां पुलीस स्टेशनार सोमतेच मागीर सकयल येवन पळयलें आनी पुलीस स्टेशनाक कंप्लेंट दिली। पुलीस येवन PSI सगळे तेंच्यांनी येवन सगळे पळोवन गेले। ते पंचनामा केलो हय पंचनामा। आतां पुलीस स्टेशनार म्हाका तेणी कंप्लेंट बरोवपाक रिसर कंप्लेंट करपाक आतां आपयला तेंच्यानी। कितके अशे चोरी जाल्या पयलीं हांगा चोरी पयलीं जाल्या म्हणजे हेचे फुलपात्र लामण दिवे हे 2 वेळा तेंच्यांनी व्हेले म्हणजे 5 वर्सां पयलीं सादारण। तेच्या कांय जावंक नासलें पण ही फंडपेटी फोडपाची पयलीच घटना ही। हे भितर असल्या कारणान हे कोणाच्या लक्षानूय येना। आता कोण रेग्युलर हांगा कोण अभिषेक बी करपाक येतात न्ही तांकां जेंका खबर आहा तेच फक्त हांगा येवन ते हे करतात। पण आता पुलिसांक सुद्दां तांकां खबर ना हांगा देवस्थान भितर आहा म्हणून। तेंचे अशी रेग्युलर विजीट बाकीच्या देवळांना तेंच्यांनी हजर हे बीन रेग्युलर ते दवरला। पूण हे तांकां खबर ना। आतां आमी जेन्ना तांकां सांगलें आमकां मदें हांगा खबर ना तर हे कितें तरी मातशें हेचेर जावपाक जाय। पयलीं कितें आमचे अभिषेक पात्र बी ते व्हेला आनी पयलीं देवूळ ओपन आसतालें कित्याक आमी कोणाक तशें करूंक नासलें। कोणीय केवेच्या टायमार येतात न्ही म्हणून हे ओपनच आसतालें। पूण जेन्ना ते अभिषेक पात्र हे बी चोरपाक लागले न्ही तेच्या उपरांत मागीर ताका लॉक मारलें। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवार बर्वे आनी वैष्णवी साळगांवकार।